गुड मॉर्निंग सर्वांना. जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या शार्वी डी के यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आज आहे होळी. सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज होळी आहे, पण दिदूला आणि शार्वीला सुट्टी नाही आहे, है ना दिदू? आज शाळा आहे दोघींची, पण दिदूचा क्लास आहे. आज सुट्टी नाही तुम्हाला ना? होळी आज, होळीची पण सुट्टी नाही. गुरु, होळीची सुट्टी नाही? कुठे आहे आज? शाळेत कसं चाललंयस? हो, दुपारी येणार. आज लवकर येणार? अच्छा, ठीक आहे. जावा, बाय बाय. आम्ही चाललो शार्वीला क्लासला घेऊन. चला. तर मंडळी, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व तुमच्याकडे कशा प्रकारे होळी सेलिब्रेट केली जाते नक्की कमेंटमध्ये सांगा. व आमच्या इथे विरारमध्ये कशा प्रकारे होळी साजरी केली जाते ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत बघा. होळी रे होळी, पुरणाची पोळी. दुपारच्या नंतर घेतलेल्या आहेत सारिकाने पुरणपोळ्या बनवायला. दिदू व शार्वी एक गेले क्लासला, एक गेले शाळेत. आता येतील दुपारच्या नंतरच सुटणार होते दोघींचे क्लास, शाळा. तोवर इकडं पुरणपोळी बनवायची चालू आहे. वा 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 वा. आमटी, कटाची आमटी, मस्त अशी कटाची आमटी झालेली आहे. आणि इकडे चालू आहेत पुरणपोळ्या लाटायच्या. काय सारी का झाली का नाही पुरणपोळ्या लाटून? बाकी आहेत. कधी होणार? तयार पण व्हायचं संध्याकाळी अजून. पटपट आवरा, सारिकाला अजून रेडी व्हायचं आहे. दोघी क्लासला गेले तोवर हिने पुरणपोळ्या बनवायला घेतलेल्या आहेत, कारण दोघी खूप दंगा करतात, त्याच्यामुळे लवकर करायला घेतलेत. दोघी येईपर्यंत पोळ्या होणार आपल्या ना. मग काय स्पेशल आहे होळीचं? मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक चालू आहे. दिदू व शार्वी शाळेत गेलेत, येईपर्यंत होईल. आल्यानंतर आम्ही तयार होऊन होळीची पूजा करायला मैदानात जाणार आहोत. हो, मैदानात आमच्या मोठी होळी आहे. हो, सर्व बिल्डिंगची मिळून मस्त मोठी होळी सेलिब्रेट करतात इकडे. तुम्हालाही दाखवतो कशा पद्धतीने होळी साजरी होते इकडे आमच्या विरारमध्ये. चला, पुरणपोळीचा स्वयंपाक तर होत आलेला आहे. सारिकाचा स्वयंपाक बनवायचा चालू आहे. तोवर म्हटले आपण मार्केटला जाऊन यावे, कारण होळी आहे म्हटलं की कलर तर पाहिजेतच. मार्केटमध्ये आलो तर सर्वत्र असे रंगीबिरंगी कलर मस्त लावलेले होते. वेगवेगळ्या बंदुका, पिचकाऱ्या होत्या. चला, थोडी शॉपिंग करून जाऊया आपण घरी, कारण ऊनही खूप आहे. तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे यावर्षी आमच्या मंडळाच्या होळीची जोरदार तयारी चालू आहे. सर्वांनी एकत्र येऊन होळी उभारली आहे व पूजाही केली आणि परंपरेनुसार नारळ अर्पण केलं आहे होळीला. सर्वांनी एकमेकांना रंग लावून एकमेकांचे आशीर्वाद घेत सर्वांना शुभेच्छाही दिल्या. ही आपली जुनी संस्कृती आणि परंपरा आपण जपत आहोत आणि अशीच जपत राहूया. होळीची पूजा चालू आहे तोवर इकडे लहान मुले एकमेकांना रंग लावत आहेत. कोणी गुलाल उधळत होते तर कोणी पाण्याचे फुगे फोडत होते. सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते. सर्वजण एकत्र येऊन मस्त रंगाची होळी साजरी करत होते. मैत्री, प्रेम व आनंदाचा हा सुंदर क्षण
खूप खास वाटला. मुलंही सर्वत्र अशी खूप मज्जा आणि होळी एन्जॉय करत आहेत. असे सर्वांनी मिळून सण एकत्रित येऊन साजरे केले पाहिजेत. त्यामुळे मुलांचाही आनंद वाढतो, मुलंही खूप खुश होतात. सर्व पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर अखेर तो क्षण आला होता ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते, होळी दहनाचा. सर्वजण ढोल ताशाच्या तालावरती मस्त नाचत गात होळीच्या भोवताली मस्त फेऱ्या मारत होते. सर्वजण खूप एन्जॉय करत आहेत. सर्वांना एकत्र बघून खूप छान असे वाटत आहे. सर्वजण मस्त नाचत गात उत्साहात होळी पेटवली. ही केवळ आग नसून होळीच्या पवित्र अग्नीत आम्ही सर्वांनी मनातील वाईट विचार, राग, मत्सर आणि निगेटिव्ह गोष्टी जाळून टाकल्या. ही फक्त परंपरा नाही तर आयुष्यात नवीन आणि सकारात्मक सुरुवात करण्याची संधी आहे. इथून पुढे फक्त चांगले विचार, चांगली कामे आणि पॉझिटिव्ह गोष्टी करण्याचा निर्धार केला. एकमेकांप्रती प्रेम, आदर आणि एकोपा कायम ठेवण्याची आम्ही सर्वांनी शपथ घेतली. होळी आपल्याला शिकवते वाईटावर चांगल्याचा विजय नेहमीच होतो. मंडळी, तुमच्याकडे कशा प्रकारे होळी साजरी करतात नक्की कमेंटमध्ये सांगा. व अशाच पारंपरिक व कौटुंबिक ब्लॉगसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
सर्वांना परत एकदा होळी व धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन होळीचा सण हा खूप उत्साहात साजरा केला. दुसऱ्याच दिवशी रंगाची उधळण झाली. लहान मुले एकमेकांना रंग लावत होती, पाण्याचे फुगे फोडत होती. सर्वांनी एकत्रित येऊन मस्त रंगाची ही होळी साजरी केली.